आपण पाहू साधी सोपी अंडा बुर्जी। सगळ्यात आधी तवा गरम झाला की त्यात तेल टाकायचं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो हे छान परतून घ्यायचं। कांदा, टोमॅटो आणि मिरची छान शिजलं पाहिजे। थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये हळद, मसाला, मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा छान परतायचं। जितक्या अंड्यांची बुर्जी करायची तितकी अंडी एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची किंवा डायरेक्ट पॅनमध्ये फोडायची। मी सर्व अंडी डायरेक्ट पॅनमध्ये फोडते कारण माझा एकदाही अंदाज चुकत नाही। अंडी फोडून घेतली की ती छान एकजीव करायची। पुन्हा अंडा बुर्जी छान परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं। झाकण ठेवताना गॅस बारीक करायचा। झाकण काढलं की पुन्हा बुर्जी परतायची, परंतु करपू द्यायची नाही। अंड्याची बुर्जी छान सुगंध येईपर्यंत परतत राहायची। अंड्याचा ओसट वास आला नाही पाहिजे। अंडा बुर्जी परतून झाली की त्यामध्ये 1 वाटीभर कोथिंबीर घालायची। कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर घातली की पुन्हा बुर्जी छान परतून घ्यायची। कोथिंबीरीचा सुवास अंडा बुर्जीमध्ये जाण्यासाठी पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि त्यानंतर बुर्जी खाण्यास तयार। बरेच लोक अंडा बुर्जी सोबत पाव खातात। आमच्याकडे कधीही पाव खाल्ला गेलेला नाही। आमच्याकडे गरम गरम भाकरी किंवा गरम गरम चपाती सोबतच अंडा बुर्जी खाल्ली जाते। अशा पद्धतीने अंड्याची साधी सोपी बुर्जी रेसिपी तयार आहे। भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाऊन घ्या आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय बाय, टाटा। तारीफ करना सीखिए। खाना अच्छा या बुरा नहीं होता, खाना अच्छा या बहुत अच्छा होता है। खाना तो खा लिया और रोज खाते हो, वो बनने में क्या क्या लगता है ये भी जानते हो। खाने में नमक ज्यादा है क्या है कि मुंह सिकोड़ते हो। गरम तेल, चूल्हे की तपन पहचानते हो। थाली रोज सजती है, नियमित समय पर रोज थाली सजती है। उस बनने से सजने तक की प्रक्रिया में बहुत मेहनत लगती है। कमर की अकड़, सब्जी वाले को पकड़, उस आंच की तपन, वो कारीगर सी लगन, वो स्वाद लाने के हजारों जतन, बस खाके आपका खिल उठे मन, इस इच्छा से रोज थाली सजती है। उस बनाने वाले की सराहना कभी कर दो, और ऐसा अगर रोज